नारळवडी मित्रांनो कोणाला आवडत नाही. अगदी रसरशीत अशी एकदम पांढरी शुभ्र नारळवडी आपण घरच्या घरी तयार करू शकतो. अगदी मित्रांनो आपण दोन साहित्यामध्ये ही नारळवडी तयार करणार आहोत. हे बघा आतमधून किती खुसखुशीत आणि अतिशय ज्युसी रसरशीत अशी ही नारळवडी तयार होते. अगदी कोणीही सहज करू शकतो. नारळवडी तयार करण्यासाठी छानपैकी नारळाची सालं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि नंतर जो नारळाचा पाठीमागचा भाग आहे तो काळा कलरचा काढून घ्यायचा. नारळ या पद्धतीने बारीक चिरायचा आहे. आता हा चिरलेला नारळ आपल्याला छानपैकी मिक्सर जारमध्ये टाकून एकदम बारीकसं वाटून घ्यायचा आहे. हे बघ किती मस्त असं पांढरा शुभ्र नारळाचा भुरा तयार झालाय, तर साईडला ठेवायचा आहे. आता एक पॅन मीडियम फ्लेमवरती गरम असं ठेवून त्यामध्ये 1 चमच साजूक तूप, 4 कप इतका नारळाचा भुरा टाकायचे, 1.5 कप इतकी आपल्याला साखर ऍड करायची आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल 2 कप इतकी साखर वापरली तरीही चालेल. आता हे बघा जसजसे साखर मेल्ट होत जाईल ना तसं हे मिश्रण ओलसर होऊन जाईल. 5 मिनिटानंतर पाहू शकता हे बघा मिश्रणाचं ऑलमोस्ट थोडंफार पाणी आटलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्या कंटिन्युअसली चालवत हे बघा 12 मिनिटानंतर पाहू शकता एकदम परफेक्टली मिश्रण रेडी झालेलं आहे. मिश्रण जर ओलसट राहिलं नारळवडी आपली नरमसूर बनते, तर त्यासाठी परफेक्टली मिश्रणाला शिजवा. आता एका ताटावर नारळवडी सेट करण्यासाठी साजूक तुपाने ग्रीस केलं, त्यावरती बॅटर टाकून छानपैकी आपण व्यवस्थित एकसारखं थापून घेतलेलं आहे. हे बघा किती व्यवस्थितपणे बॅटर मी इथे थापून घेतलेलं आहे. आता नारळवडी आपली गरम असतानाच आपल्याला छानपैकी इथे नारळवड्या पाडून घ्यायच्या आहेत. हे बघा एकदम इझिली वड्या इथे पडत आहे. जेवढ्या आकाराच्या वड्या हव्या तेवढ्या आकाराच्या साईजने तुम्ही कट करू शकता. आणि नंतर मी इथे वड्या कट केल्यानंतर 10 मिनिटांसाठी छानपैकी सेट करून घेतलेल्या आहे. हे बघा रूम टेम्परेचरवरती सेट करायचं, फ्रीजमध्ये ठेवायची बिलकुल गरज नाहीये. एकदम व्यवस्थित वड्या निघतात. किती सुंदर सेट झालेल्या पाहू शकता. अगदी सगळ्या वड्या एकदम व्यवस्थितपणे निघत आहेत. सो म्हणजे 2 महिने टिकणारी अगदी 2च साहित्यात तयार होणारी नारळवडीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली रेसिपीला एक लाईक करा, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. तसेच ही रेसिपी ट्राय करायला विसरू नका. चला मंडळी पुन्हा भेटूया. हर हर महादेव.